आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया जे इंट्रोवर्ट्सना एका नव्या दृष्टिकोनातून दाखवेल. सुझान केन यांची क्वाइट द पॉवर ऑफ इंट्रोवर्ट्स इन अ वर्ल्ड दॅट कांट स्टॉप टॉकिंग. हे फक्त एक पुस्तक नाही तर एक सेलिब्रेशन आहे इंट्रोवर्ट्सच्या स्ट्रेंथचं, त्यांच्या युनिक क्वालिटीज. या व्हिडिओमध्ये आपण या बुकच्या 10 सर्वात जरुरी लेसन्सना समजू, एकदम सिंपल इंग्लिशमध्ये, जेणेकरून हर कोणी इंट्रोवर्जनला बेहतर ढंग से समजू शकेल. तर चला सुरू करूया या इन्साइटफुल जर्नीला. लेसन 1, द एक्स्ट्रोवर्ट आयडियल. मित्रांनो, क्वाइटचा सर्वात पहिला आणि जरुरी लेसन आहे द एक्स्ट्रोवर्ट आयडियल, म्हणजे बहिर्मुखी आदर्श. सुझान केन म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये एक प्रकारचा एक्स्ट्रोवर्ट आयडियल प्रिव्हेल करतो, म्हणजे आपण एक्स्ट्रोवर्जनला, सोशल असण्याला, आउटगोइंग असण्याला एक आयडियल मानतो. आपल्याला शिकवलं जातं की सक्सेसफुल होण्यासाठी, पॉप्युलर होण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रोवर्ट व्हायला पाहिजे. आपण जास्त बोलायला पाहिजे, जास्त सोशल व्हायला पाहिजे, जास्त अटेन्शन सीक करायला पाहिजे. इंट्रोवर्जनला अक्सर निगेटिव्हली बघितलं जातं. ह्याला शायनेस, वीकनेस किंवा अटीसोशल बिहेवियरशी जोडून बघितलं जातं. केन म्हणतात की ही एक खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे. इंट्रोवर्जन कोणताही डिफेक्ट नाही आहे, तर ही एक डिफरंट पर्सनॅलिटी टाइप आहे, एक डिफरंट वे ऑफ बीइंग आहे. इंट्रोवर्ट्सना सोशलाइज करायला, लोकांशी इंटरॅक्ट करायला कोणतीही प्रॉब्लेम नसते. उलट त्यांना सोशलाइज केल्यावर किंवा जास्त स्टिम्युलेटिंग एन्व्हायरमेंट्समध्ये रिचार्ज होण्यासाठी टाइम पाहिजे असतो, त्यांना सॉलिट्यूड पाहिजे असतो. एक्स्ट्रोवर्ट्स एनर्जी गेन करतात लोकांशी इंटरॅक्ट करून, वही इंट्रोवर्ट्स एनर्जी गेन करतात सॉलिट्यूडमध्ये टाइम स्पेंड करून. याला एका पार्टीच्या एक्झाम्पलने समजूया. एक एक्स्ट्रोवर्ट पार्टीमध्ये जाऊन खूप एन्जॉय करेल, लोकांना भेटेल, गोष्टी करेल आणि एनर्जी गेन करेल. वही एक इंट्रोवर्ट शायद पार्टीमध्ये काही टाइम स्पेंड करेल, पण मग त्याला शांत जागा पाहिजे असेल, जिथे तो आपली एनर्जी रिस्टोर करू शकेल. केन म्हणतात की हे एक्स्ट्रोवर्ट आयडियल आपल्या सोसायटीच्या अनेक ऍस्पेक्ट्समध्ये रिफ्लेक्ट होतं, जसे वर्कप्लेस, स्कूल्स आणि सोशल इव्हेंट्स. आपल्याला असे डिझाईन केलेले एन्व्हायरमेंट्स मिळतात जे एक्स्ट्रोवर्जनला फेवर करतात आणि इंट्रोवर्ट्सना अनकम्फर्टेबल फील करवतात. पण केन म्हणतात की इंट्रोवर्ट्सकडे पण खूप साया स्ट्रेंथ्स असतात, जसे डीप थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि गुड लिसनिंग स्किल्स, ज्यांना आपण अप्रिशिएट करायला पाहिजे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण ह्या एक्स्ट्रोवर्ट आयडियलला चॅलेंज करायला पाहिजे आणि इंट्रोवर्जनला एका पॉझिटिव्ह लाईटमध्ये बघायला पाहिजे. हाच आहे इंट्रोवर्ट्सना समजण्याचा आणि त्यांच्या युनिक क्वालिटीजला अप्रिशिएट करण्याचा पहिला स्टेप. जसा हर फ्लॉवरचा आपला टाइम असतो ब्लूम करण्याचा, तसेच हर पर्सनॅलिटी टाइपचा आपला वे असतो शाईन करण्याचा. लेसन 2, व्हेअर डज इंट्रोवर्जन कम फ्रॉम. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एक्स्ट्रोवर्ट आयडियल बद्दल गोष्ट केली जी आपल्या सोसायटीमध्ये प्रिव्हेल करते. आता आपण हे समजू की इंट्रोवर्जन कुठून येतं. व्हेअर डज इंट्रोवर्जन कम फ्रॉम म्हणजे अंतर्मुखता कुठून येते. सुझान केन म्हणतात की इंट्रोवर्जन फक्त एक चॉईस नाही आहे, तर हे एक बायोलॉजिकल आणि जेनेटिक ट्रेड आहे, म्हणजे हे आपल्याला नेचरकडून मिळतं. आपल्या ब्रेनमध्ये 2 मेन नर्व्हस सिस्टीम असतात, सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम आपल्याला फाईट ऑर फ्लाइट रिस्पॉन्ससाठी प्रिपेअर करते, म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेस्ड असतो किंवा एक्साइटेड असतो तेव्हा हे ऍक्टिव्हेट होतं. वही पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम आपल्याला काम आणि रिलॅक्स स्टेटमध्ये आणते. केन म्हणतात की इंट्रोवर्ट्सचं नर्व्हस सिस्टीम एक्स्ट्रोवर्ट्सच्या नर्व्हस सिस्टीमपेक्षा डिफरंटली रिस्पॉन्ड करतं. इंट्रोवर्ट्स जास्त सेन्सिटिव्ह असतात स्टिम्युलेशनसाठी, चाहे ते सोशल स्टिम्युलेशन असो किंवा एक्सटर्नल स्टिम्युलेशन असो. म्हणून त्यांना जास्त स्टिम्युलेटिंग एन्व्हायरमेंट्समध्ये ओव्हरव्हेल्म्ड फील होतं आणि त्यांना रिचार्ज होण्यासाठी सॉलिट्यूड पाहिजे असतो. याला एका सेन्सिटिव्ह प्लांटच्या एक्झाम्पलने समजूया. एका सेन्सिटिव्ह प्लांटला जास्त सनलाईट किंवा जास्त वॉटरने प्रॉब्लेम होते, त्याला एक मॉडरेट एन्व्हायरमेंट पाहिजे असतं. तसेच इंट्रोवर्ट्सना पण जास्त स्टिम्युलेशनने प्रॉब्लेम होते, त्यांना एक शांत आणि पीसफुल एन्व्हायरमेंट पाहिजे असतं. केन म्हणतात की हे फक्त बायोलॉजी पर्यंतच लिमिटेड नाही आहे, तर हे आपल्या एक्सपिरियन्सेस आणि एन्व्हायरमेंटने पण इम्पॅक्ट होतं. चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस, फॅमिली डायनामिक्स आणि कल्चरल फॅक्टर्स पण आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये रोल प्ले करतात. पण हे समजणं जरुरी आहे की इंट्रोवर्जन कोणताही डिफेक्ट नाही आहे, तर हे एक नॉर्मल आणि हेल्दी व्हेरिएशन आहे ह्यूमन पर्सनॅलिटीचं. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की इंट्रोवर्जन एक बायोलॉजिकल आणि जेनेटिक ट्रेड आहे आणि आपल्याला हे एक्सेप्ट करायला पाहिजे. हाच आहे इंट्रोवर्जनला समजण्याचा आणि आपल्या युनिक क्वालिटीजला अप्रिशिएट करण्याचा एक इम्पॉर्टंट स्टेप.
जसा हर माणूस डिफरंट असतो तसेच हर पर्सनॅलिटी टाइप पण डिफरंट असतो आणि हर एकाची आपली स्ट्रेंथ्स असतात। लेसन 3 द पॉवर ऑफ सॉलिट्यूड। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण हे समजून घेतलं की इंट्रोवर्जन कुठून येतं। आता आपण एका अशा गोष्टीवर फोकस करूया जी इंट्रोवर्ट्ससाठी खूप जरुरी आहे, द पॉवर ऑफ सॉलिट्यूड म्हणजे एकांची शक्ती। सुझान केन म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये सॉलिट्यूडला अक्सर निगेटिव्हली बघितलं जातं, ह्याला लोनलीनेस किंवा आयसोलेशनशी जोडून बघितलं जातं। पण केन म्हणतात की सॉलिट्यूड आणि लोनलीनेस दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। लोनलीनेस एक निगेटिव्ह इमोशन आहे, एक फिलिंग ऑफ बीइंग अलोन अट डिस्कनेक्टेड। वही सॉलिट्यूड एक चॉईस आहे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या स्वतःशी कनेक्ट होण्याची, आपल्या थॉट्स प्रोसेस करण्याची आणि आपली एनर्जी रिचार्ज करण्याची। इंट्रोवर्ट्सना सॉलिट्यूडमध्ये टाइम स्पेंड करायला खूप आवडतं, कारण हाच तो टाइम असतो जेव्हा ते सर्वात जास्त क्रिएटिव्ह असतात, जेव्हा ते सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह असतात आणि जेव्हा ते सर्वात जास्त रिलॅक्स्ड असतात। सॉलिट्यूड त्यांना एक्सटर्नल स्टिम्युलेशन मधून ब्रेक घेण्याची, आपल्या इनर वर्ल्डवर फोकस करण्याची आणि आपल्या बॅटरीज रिचार्ज करण्याची ऑपॉर्च्युनिटी देतो। याला एका आर्टिस्टच्या एक्झाम्पलने समजूया। एका आर्टिस्टला एक पेंटिंग बनवण्यासाठी शांत जागा पाहिजे असते, जिथे तो आपल्या क्रिएशनवर फोकस करू शकेल। तसेच इंट्रोवर्ट्सना पण आपल्या वर्कला करण्यासाठी, आपल्या थॉट्स प्रोसेस करण्यासाठी आणि आपली एनर्जी रिस्टोर करण्यासाठी सॉलिट्यूड पाहिजे असतो। केन म्हणतात की सॉलिट्यूड फक्त इंट्रोवर्ट्ससाठीच नाही, तर हर कोणासाठी इम्पॉर्टंट आहे। हे आपल्याला आपल्या स्वतःशी कनेक्ट करण्याची, आपल्या व्हॅल्यूज रिफ्लेक्ट करण्याची आणि आपली लाईफ पर्पजफुली जगण्याची ऑपॉर्च्युनिटी देतो। त्या म्हणतात की सॉलिट्यूड क्रिएटिव्हिटीचा पण एक सोर्स आहे। खूप सारे ग्रेट आयडियाज, खूप सारे ग्रेट इन्व्हेन्शन्स सॉलिट्यूडमध्ये जनरेट झाले आहेत। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला सॉलिट्यूड एम्ब्रेस करायला पाहिजे, ह्याला निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह मानायला पाहिजे। हाच आहे आपल्या स्वतःशी कनेक्ट होण्याचा, आपली क्रिएटिव्हिटी अनलॉक करण्याचा आणि आपली वेलबिईंग इम्प्रूव्ह करण्याचा रस्ता। जसा एका बॅटरीला रिचार्ज करण्यासाठी तिला पॉवर सोर्सशी कनेक्ट करायला लागतं, तसेच आपल्याला पण आपल्या स्वतःला रिचार्ज करण्यासाठी सॉलिट्यूडमध्ये टाइम स्पेंड करायला पाहिजे। लेसन 4 द मिथ ऑफ टीमवर्क। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एकांच्या शक्तीबद्दल गोष्ट केली। आता आपण एका अशा कॉन्सेप्टवर गोष्ट करूया जो वर्कप्लेस आणि एज्युकेशनमध्ये खूप कॉमन आहे, द मिथ ऑफ टीमवर्क म्हणजे टीमवर्कचा भ्रम। सुझान केन म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये टीमवर्कला खूप जास्त व्हॅल्यू दिली जाते। आपल्याला शिकवलं जातं की टीममध्ये काम करणं जास्त प्रोडक्टिव्ह असतं, जास्त क्रिएटिव्ह असतं आणि जास्त एफिशियंट असतं। पण केन म्हणतात की हे नेहमी खरं नसतं। अनेक वेळा ग्रुप सेटिंग्स ऍक्च्युअली क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटीला हिंडर करू शकतात, स्पेशली इंट्रोवर्ट्ससाठी। ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स, ओपन प्लान ऑफिसेस आणि ग्रुप प्रोजेक्ट्स एक्स्ट्रोवर्ट्सना फेवर करतात, जे लाऊड असतात, जे डोमिनेट करतात आणि जे क्विकली आयडियाज शेअर करतात। वही इंट्रोवर्ट्सना ह्या एन्व्हायरमेंट्समध्ये ओव्हरवेल्म्ड फील होतं आणि ते आपले बेस्ट आयडियाज शेअर नाही करू शकत। केन म्हणतात की रिसर्चमधून हे कळतं की सॉलिट्यूडमध्ये काम करणारे लोक जास्त क्रिएटिव्ह असतात, जास्त इनोव्हेटिव्ह असतात आणि जास्त प्रोडक्टिव्ह असतात। जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण डीपली थिंक करू शकतो, आपण डिस्ट्रॅक्शन्स पासून फ्री असतो आणि आपण आपल्या इनर वर्ल्डवर फोकस करू शकतो। याला एका रायटिंगच्या एक्झाम्पलने समजूया। एका रायटरला एक बुक लिहिण्यासाठी शांत जागा पाहिजे असते, जिथे तो आपल्या थॉट्सवर कॉन्सन्ट्रेट करू शकेल। जर तो एका नॉइजी एन्व्हायरमेंटमध्ये काम करेल तर तो शायदच काही लिहू शकेल। केन म्हणतात की टीमवर्क इम्पॉर्टंट आहे, पण हे नेहमी बेस्ट अप्रोच नसतं। अनेक वेळा इंडिव्हिज्युअल वर्क जास्त इफेक्टिव्ह असतं, स्पेशली जेव्हा क्रिएटिव्हिटी किंवा डीप थिंकिंग इन्व्हॉल्व्ह असते। त्या म्हणतात की आपण असे एन्व्हायरमेंट्स क्रिएट करायला पाहिजे जे दोन्ही इंडिव्हिज्युअल वर्क आणि टीमवर्क सपोर्ट करतील, जेणेकरून हर कोणी आपली पूर्ण पोटेन्शियल अचीव्ह करू शकेल। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण टीमवर्कच्या मिथला चॅलेंज करायला पाहिजे आणि सॉलिट्यूडच्या पॉवरला रिकॉग्नाइज करायला पाहिजे। हाच आहे जास्त क्रिएटिव्ह, जास्त प्रोडक्टिव्ह आणि जास्त इफेक्टिव्ह बनण्याचा रस्ता। जसा एका म्युझिशियनला प्रॅक्टिस करण्यासाठी सॉलिट्यूड लागतं, तसेच आपल्याला पण आपल्या वर्कला करण्यासाठी, आपल्या थॉट्स प्रोसेस करण्यासाठी आणि आपली क्रिएटिव्हिटी अनलॉक करण्यासाठी सॉलिट्यूड लागतं। लेसन 5 बियॉन्ड इंट्रोवर्जन अँड एक्स्ट्रोवर्जन। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण टीमवर्कच्या मिथवर गोष्ट केली आणि सॉलिट्यूडचं महत्त्व समजून घेतलं।
आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट ऍस्पेक्टवर गोष्ट करूया जो आपल्याला इंट्रोवर्जन आणि एक्स्ट्रोवर्जनला बेहतर ढंग से समजून घेण्यात हेल्प करेल. बियॉन्ड इंट्रोवर्जन अड एक्स्ट्रोवर्जन म्हणजे अंतर्मुखता आणि बहिर्मुखतेच्या पलीकडे. सुझान केन म्हणतात की इंट्रोवर्जन आणि एक्स्ट्रोवर्जन एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे कोणताही माणूस प्युअरली इंट्रोवर्ट किंवा प्युअरली एक्स्ट्रोवर्ट नसतो. जास्त लोक ह्या स्पेक्ट्रमवर कुठेतरी मध्ये फॉल करतात. काही लोक जास्त इंट्रोवर्ट असतात, काही लोक जास्त एक्स्ट्रोवर्ट असतात आणि काही लोक एम्बिवर्ट असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट दोन्ही क्वालिटीज असतात. केन म्हणतात की हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की हर माणूस युनिक आहे आणि हर कोणाचा आपला पर्सनॅलिटी प्रोफाईल असतो. आपण लोकांना फक्त इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्टच्या लेबलमध्ये नाही टाकायला पाहिजे, तर आपण त्यांच्या इंडिव्हिज्युअल नीड्स आणि प्रेफरन्सेस समजून घ्यायला पाहिजे. याला एका फ्रेंडशिपच्या एक्झाम्पलने समजूया. तुमचे काही फ्रेंड्स जास्त सोशल असू शकतात, त्यांना पार्टीजमध्ये जाणं आवडत असेल. वही काही फ्रेंड्स कमी सोशल असू शकतात, त्यांना शांत जागांवर टाइम स्पेंड करणं आवडत असेल. याचा मतलब हे नाही आहे की तुमच्या एका प्रकारचे फ्रेंड्स नॉर्मल आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे फ्रेंड्स ॲबनॉर्मल आहेत. याचा फक्त एवढाच मतलब आहे की त्यांचे प्रेफरन्सेस डिफरंट आहेत. केन म्हणतात की आपण असे एन्व्हायरमेंट्स क्रिएट करायला पाहिजे जे हर प्रकारचे लोकांना सपोर्ट करतील, चाहे ते इंट्रोवर्ट असोत, एक्स्ट्रोवर्ट असोत किंवा एम्बिवर्ट असोत. वर्कप्लेसमध्ये आपण असे स्पेसेस डिझाईन करायला पाहिजे जिथे लोक इंडिव्हिज्युअली पण काम करू शकतील आणि कोलॅबोरेट पण करू शकतील. स्कूल्समध्ये आपण असे लर्निंग मेथड्स यूज करायला पाहिजे जे हर प्रकारचे स्टुडंट्सना सूट करतील. त्या म्हणतात की जेव्हा आपण इंट्रोवर्जन आणि एक्स्ट्रोवर्जनच्या पलीकडे बघतो तेव्हा आपण ह्युमन डायव्हर्सिटीला जास्त अप्रिशिएट करू शकतो आणि आपण एक जास्त इन्क्लुसिव्ह आणि सपोर्टिव्ह सोसायटी क्रिएट करू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण लोकांना फक्त इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्टच्या लेबलमध्ये नाही टाकायला पाहिजे, तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल नीड्स आणि प्रेफरन्सेस समजून घ्यायला पाहिजे. हाच आहे ह्युमन डायव्हर्सिटी अप्रिशिएट करण्याचा आणि एक जास्त इन्क्लुसिव्ह सोसायटी क्रिएट करण्याचा रस्ता. जसा एका गार्डनमध्ये अलग-अलग प्रकारचे प्लांट्स असतात, तसेच आपल्या सोसायटीमध्ये पण अलग-अलग प्रकारचे लोक असतात आणि हर एकाचं आपलं इम्पॉर्टन्स आहे. लेसन 6 हाऊ टू लव्ह अन इंट्रोवर्ट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण इंट्रोवर्जन आणि एक्स्ट्रोवर्जनच्या स्पेक्ट्रम बद्दल गोष्ट केली. आता आपण एका खूपच प्रॅक्टिकल आणि रिलेटेबल टॉपिकवर गोष्ट करूया. हाऊ टू लव्ह अन इंट्रोवर्ट म्हणजे एका अंतर्मुखी व्यक्तीवर कसे प्रेम करावे. सुझान केन म्हणतात की जर तुमच्या लाईफमध्ये कोणी इंट्रोवर्ट असेल, चाहे तो तुमचा पार्टनर असो, तुमचा फ्रेंड असो, तुमचा फॅमिली मेंबर असो किंवा तुमचा कलीग असो, तर हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की ते कसे ऑपरेट करतात, त्यांच्या नीड्स काय आहेत आणि त्यांना कसे सपोर्ट केलं जाऊ शकतं. एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे समजून घेणं की इंट्रोवर्ट्सना रिचार्ज होण्यासाठी सॉलिट्यूड लागतं. त्यांना लगातार सोशल इंटरॅक्शनने ओव्हरवेल्म्ड फील होऊ शकतं आणि त्यांना आपली बॅटरीज रिचार्ज करण्यासाठी टाइम अलोन स्पेंड करणं जरुरी असतं. याचा मतलब हे नाही आहे की ते तुम्हाला पसंत नाही करत किंवा ते तुमच्यापासून दूर पळत आहे. याचा फक्त एवढाच मतलब आहे की त्यांच्या नीड्स डिफरंट आहे. याला एका डेटिंगच्या एक्झाम्पलने समजूया. जर तुम्ही एका इंट्रोवर्टला डेट करत असाल तर हर रात्री पार्टीजमध्ये जाण्याची किंवा लाऊड बार्समध्ये हँगआउट करण्याची एक्सपेक्टेशन नका ठेवू. उलट त्यांना शांत डेट्सवर घेऊन जा, जसे एका कॉफी शॉपमध्ये बातचीत करणं किंवा एका वॉकवर जाणं. त्यांना स्पेस द्या, त्यांना टाइम द्या आपल्या स्वतःसोबत. केन म्हणतात की एक आणखी इम्पॉर्टंट गोष्ट आहे इंट्रोवर्ट्सना लिसन करणं, म्हणजे त्यांच्या गोष्टींना ध्यान देऊन ऐकणं. इंट्रोवर्ट्स अक्सर डीप थिंकर्स असतात आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासाठी काही इम्पॉर्टंट असतं. त्यांना इंटरप्ट नका करू, त्यांना जज नका करू, बस त्यांना ऐका. त्या म्हणतात की इंट्रोवर्ट्सना पुश नका करू जास्त सोशल होण्यासाठी. त्यांना आपल्या पेसवर सोशलाइज होऊ द्या. त्यांना आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघण्यासाठी टाइम द्या. त्यांना अप्रिशिएट करा त्यांच्या युनिक क्वालिटीजसाठी, जसे त्यांची डीप थिंकिंग, त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांची गुड लिसनिंग स्किल्स. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की जर आपण कोणावर इंट्रोवर्टवर प्रेम करत असाल तर आपण त्यांच्या नीड्स समजून घ्यायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांना अप्रिशिएट करायला पाहिजे. हाच आहे एक हेल्दी आणि फुलफिलिंग रिलेशनशिप बनवण्याचा रस्ता. जसा एका प्लांटला ग्रो करण्यासाठी राईट अमाउंट ऑफ सनलाईट आणि वॉटर लागतं, तसेच एका इंट्रोवर्टला फ्लरिश होण्यासाठी राईट अमाउंट ऑफ सॉलिट्यूड आणि सपोर्ट लागतं.
लेसन 7 द एक्स्ट्रोवर्ट आयडियल इन बिझनेस. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण इंट्रोवर्ट्सना लव्ह आणि सपोर्ट करण्याच्या पद्धतींवर गोष्ट केली. आता आपण एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये एक्स्ट्रोवर्ट आयडियलचा इम्पॅक्ट बघूया. द एक्स्ट्रोवर्ट आयडियल इन बिझनेस म्हणजे व्यवसायात बहिर्मुखी आदर्श. सुझान केन म्हणतात की बिझनेस वर्ल्डमध्ये एक्स्ट्रोवर्जनला खूप जास्त व्हॅल्यू दिली जाते. सेल्स, मार्केटिंग आणि लीडरशिप रोल्समध्ये एक्स्ट्रोवर्ट्सना जास्त सक्सेसफुल मानलं जातं, कारण ते जास्त कॉन्फिडेंट, जास्त असर्टिव्ह आणि जास्त आउटगोईंग असतात. त्यांना पब्लिक स्पीकिंगमध्ये, नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये आणि टीम मीटिंग्समध्ये जास्त कम्फर्टेबल फील होतं. वही इंट्रोवर्ट्सना अक्सर ह्या रोल्समध्ये स्ट्रगल करावं लागतं, कारण त्यांना जास्त सोशल इंटरॅक्शनने ओव्हरवेल्म्ड फील होऊ शकतं आणि ते आपले आयडियाज तितक्या कॉन्फिडन्सने एक्सप्रेस नाही करू शकत. केन म्हणतात की ही एक खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे की फक्त एक्स्ट्रोवर्ट्सच चांगले लीडर्स बनू शकतात. ऍक्च्युअली इंट्रोवर्ट्सकडे पण खूप साऱ्या स्ट्रेंथ्स असतात ज्या त्यांना इफेक्टिव्ह लीडर्स बनवतात, जसे डीप थिंकिंग, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि गुड लिसनिंग स्किल्स. इंट्रोवर्ट लीडर्स जास्त रिफ्लेक्टिव्ह असतात, जास्त अनालिटिकल असतात आणि जास्त एम्पॅथेटिक असतात. ते आपल्या टीमच्या मेंबर्सच्या गोष्टींना ध्यान देऊन ऐकतात आणि ते डिसिजन्स घेण्यापूर्वी हर अगलं कन्सिडर करतात. याला एका बिझनेस मीटिंगच्या एक्झाम्पलने समजूया. एक एक्स्ट्रोवर्ट लीडर मीटिंगमध्ये जास्त बोलेल, जास्त आयडियाज शेअर करेल आणि जास्त अटेन्शन सीक करेल. वही एक इंट्रोवर्ट लीडर मीटिंगमध्ये जास्त ऐकेल, जास्त ऑब्झर्व्ह करेल आणि मग आपले थॉट्स कन्साइजली आणि इफेक्टिव्हली एक्सप्रेस करेल. केन म्हणतात की बिझनेस वर्ल्डला हे समजून घेण्याची गरज आहे की डायव्हर्सिटी ऑफ पर्सनॅलिटी टाइप्स एक ॲसेट आहे की एक लायबिलिटी. आपण असे वर्कप्लेसेस क्रिएट करायला पाहिजे जे हर प्रकारचे लोकांना सपोर्ट करतील, चाहे ते इंट्रोवर्ट असोत, एक्स्ट्रोवर्ट असोत किंवा एम्बिवर्ट असोत. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण बिझनेस वर्ल्डमध्ये प्रिव्हेलिंग एक्स्ट्रोवर्ट आयडियलला चॅलेंज करायला पाहिजे आणि इंट्रोवर्ट्सच्या स्ट्रेंथ्सना रिकॉग्नाइज करायला पाहिजे. हाच आहे जास्त इफेक्टिव्ह लीडर्स डेव्हलप करण्याचा आणि जास्त सक्सेसफुल ऑर्गनायझेशन्स क्रिएट करण्याचा रस्ता. जसा एका ऑर्केस्ट्रामध्ये अलग-अलग इन्स्ट्रुमेंट्स एकत्र मिळून एक ब्युटिफुल म्युझिक क्रिएट करतात, तसेच एका टीममध्ये अलग-अलग पर्सनॅलिटी टाइप्स एकत्र मिळून एक सक्सेसफुल प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकतात. लेसन 8 हाऊ टू क्रिएट विनिंग टीम्स. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण बिझनेसमध्ये एक्स्ट्रोवर्ट आयडियलच्या इम्पॅक्टवर गोष्ट केली. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट टॉपिकवर गोष्ट करूया जो बिझनेस आणि टीमवर्कशी रिलेटेड आहेत. हाऊ टू क्रिएट विनिंग टीम्स म्हणजे जिंकणाऱ्या टीम्स कशा बनवायच्या. सुझान केन म्हणतात की एक इफेक्टिव्ह टीम बनवण्यासाठी आपल्याला फक्त एक्स्ट्रोवर्ट्सवरच फोकस नाही करायला पाहिजे, तर आपल्याला टीममध्ये इंट्रोवर्ट्सच्या स्ट्रेंथ्स पण यूज करायला पाहिजे. एक डायव्हर्स टीम ज्यामध्ये इंट्रोवर्ट्स आणि एक्स्ट्रोवर्ट्स दोघेही असतील, जास्त क्रिएटिव्ह, जास्त इनोव्हेटिव्ह आणि जास्त इफेक्टिव्ह असते. केन म्हणतात की टीम्समध्ये इंट्रोवर्ट्सच्या काही युनिक स्ट्रेंथ्स असतात, जसे डीप थिंकिंग, अनालिटिकल स्किल्स आणि गुड लिसनिंग स्किल्स. इंट्रोवर्ट्स जास्त रिफ्लेक्टिव्ह असतात, ते प्रॉब्लेम्स डीपली अनालाइज करतात आणि ते सोल्युशन्सवर केअरफुली विचार करतात. ते टीममध्ये बॅलन्स आणतात आणि ते एक्स्ट्रोवर्ट्सच्या क्विक डिसिजन्सला काउंटर बॅलन्स करतात. याला एका प्रोजेक्ट टीमच्या एक्झाम्पलने समजूया. एका प्रोजेक्ट टीममध्ये एक्स्ट्रोवर्ट्स आयडियाज जनरेट करू शकतात, कम्युनिकेट करू शकतात आणि लोकांना मोटिव्हेट करू शकतात. वही इंट्रोवर्ट्स त्या आयडियाजना अनालाइज करू शकतात, प्लान बनवू शकतात आणि डिटेल्सवर फोकस करू शकतात. जेव्हा हे दोन्ही टाइप्सचे लोक एकत्र काम करतात, तेव्हा एक खूपच पॉवरफुल टीम क्रिएट होते. केन म्हणतात की टीम लीडर्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की हर कोणाचा आपला वर्किंग स्टाईल असतो. काही लोक ग्रुप सेटिंग्समध्ये जास्त प्रोडक्टिव्ह असतात, वही काही लोक सॉलिट्यूडमध्ये जास्त प्रोडक्टिव्ह असतात. म्हणून टीम लीडर्सनी असे एन्व्हायरमेंट्स क्रिएट करायला पाहिजे जे दोन्ही इंडिव्हिज्युअल वर्क आणि कोलॅबोरेशन सपोर्ट करतील. त्यांनी टीम मीटिंग्स अशा प्रकारे स्ट्रक्चर करायला पाहिजे की हर कोणाला आपले आयडियाज शेअर करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल, चाहे तो इंट्रोवर्ट असो किंवा एक्स्ट्रोवर्ट. त्या म्हणतात की जेव्हा आपण टीममध्ये डायव्हर्सिटी एम्ब्रेस करतो, तेव्हा आपण जास्त क्रिएटिव्ह, जास्त इनोव्हेटिव्ह आणि जास्त सक्सेसफुल टीम्स क्रिएट करू शकतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की एक विनिंग टीम बनवण्यासाठी आपल्याला टीममध्ये इंट्रोवर्ट्स आणि एक्स्ट्रोवर्ट्स दोघांच्याही स्ट्रेंथ्स यूज करायला पाहिजे. हाच आहे जास्त इफेक्टिव्ह टीम्स क्रिएट करण्याचा आणि जास्त सक्सेसफुल प्रोजेक्ट्स डिलिव्हर करण्याचा रस्ता. जसा एका फुटबॉल टीममध्ये डिफेंडर्स आणि अटॅकर्स दोन्ही इम्पॉर्टंट असतात, तसेच एका टीममध्ये इंट्रोवर्ट्स आणि एक्स्ट्रोवर्ट्स दोन्ही इम्पॉर्टंट असतात.
लेसन 9 द इम्पॉर्टन्स ऑफ डीप वर्क. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण विनिंग टीम्स बनवण्याच्या पद्धतींवर गोष्ट केली, ज्यामध्ये इंट्रोवर्ट्स आणि एक्स्ट्रोवर्ट्स दोघांची भूमिका महत्वाची आहे. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवर गोष्ट करूया, जो प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ डीप वर्क म्हणजे गहन कार्याचे महत्त्व. सुझान केन म्हणतात की आजच्या जगात जिथे डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त आहेत, डीप वर्क करणं खूप मुश्किल झालं आहे. डीप वर्कचा मतलब आहे कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट सोबत काम करणं बिना कोणत्याही डिस्ट्रॅक्शनच्या, जेणेकरून आपण आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज मॅक्सिमाइज करू शकू आणि हाय क्वालिटी वर्क प्रोड्यूस करू शकू. केन म्हणतात की इंट्रोवर्ट्स नॅचरली डीप वर्कसाठी जास्त सुटेबल असतात, कारण त्यांना सॉलिट्यूड आवडतं आणि ते डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करतात. जेव्हा एक इंट्रोवर्ट एकटा काम करतो तेव्हा तो डीपली फोकस करू शकतो आणि तो आपली पूर्ण पोटेन्शियल यूज करू शकतो. वही एक्स्ट्रोवर्ट्सना अनेक वेळा डीप वर्क करण्यात स्ट्रगल करावं लागतं, कारण त्यांना सोशल इंटरॅक्शन आणि एक्सटर्नल स्टिम्युलेशनची गरज असते. पण केन म्हणतात की डीप वर्क एक स्किल आहे जे हर कोणी प्रॅक्टिसने डेव्हलप करू शकतं, चाहे तो इंट्रोवर्ट असो किंवा एक्स्ट्रोवर्ट. त्याला एका सायंटिस्टच्या एक्झाम्पलने समजूया. एका सायंटिस्टला एक नवीन थिअरी डेव्हलप करण्यासाठी किंवा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डीप कॉन्सन्ट्रेशन लागतं, डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट लागतं. जर तो लगातार इंटरप्शन्सने डिस्टर्ब होत राहिला तर तो शायदच काही प्रोडक्टिव्ह करू शकेल. केन म्हणतात की डीप वर्क फक्त सायंटिस्ट्स किंवा रायटर्ससाठीच नाही, तर हर कोणासाठी इम्पॉर्टंट आहे, चाहे तो स्टुडंट असो, एम्प्लॉई असो किंवा एंटरप्रेन्योर असो. जेव्हा आपण डीप वर्क करतो तेव्हा आपण जास्त प्रोडक्टिव्ह असतो, जास्त क्रिएटिव्ह असतो आणि जास्त सॅटिस्फाईड असतो. त्या म्हणतात की आपण आपल्या लाईफमध्ये डीप वर्कसाठी टाइम ब्लॉक करायला पाहिजे, डिस्ट्रॅक्शन्स मिनिमाइज करायला पाहिजे आणि आपल्या स्वतःला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ट्रेन करायला पाहिजे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण डीप वर्कला आपल्या डेली रुटीनचा एक पार्ट बनवायला पाहिजे. हाच आहे जास्त प्रोडक्टिव्ह, जास्त क्रिएटिव्ह आणि जास्त सक्सेसफुल बनण्याचा रस्ता. जसा एक ॲथलीट ट्रेनिंग करून आपली परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो, तसेच आपण पण डीप वर्क प्रॅक्टिस करून आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज इम्प्रूव्ह करू शकतो. लेसन 10 क्रिएटिंग अ बॅलन्स्ड लाईफ. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण डीप वर्कच्या महत्वावर चर्चा केली. आता आपण या बुकच्या फायनल आणि खूपच प्रॅक्टिकल लेसनवर गोष्ट करूया. क्रिएटिंग अ बॅलन्स्ड लाईफ म्हणजे एक संतुलित जीवन बनवणे. सुझान केन म्हणतात की आजच्या जगात जिथे एक्स्ट्रोवर्जनला इतकं व्हॅल्यू दिलं जातं, इंट्रोवर्ट्सना एक बॅलन्स्ड लाईफ जगणं खूप चॅलेंजिंग असू शकतं. त्यांना अक्सर अशा एन्व्हायरमेंट्समध्ये राहावं लागतं जे त्यांच्या नॅचरल टेंडन्सीजच्या अगेन्स्ट असतात, जसे नॉइजी ऑफिसेस, लार्ज सोशल गॅदरिंग्स आणि कॉन्स्टंट कम्युनिकेशन. पण केन म्हणतात की एक बॅलन्स्ड लाईफ जगणं पॉसिबल आहे जर आपण आपल्या नीड्स समजून घेतल्या, आपल्या स्ट्रेंथ्स यूज केल्या आणि आपल्या लिमिट्स रिस्पेक्ट केल्या. इंट्रोवर्ट्सना आपल्या बॅटरीज रिचार्ज करण्यासाठी सॉलिट्यूड लागतं, म्हणून त्यांनी आपल्या डेली रुटीनमध्ये टाइम अलोन स्पेंड करण्यासाठी टाइम ब्लॉक करायला पाहिजे. त्यांनी अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये एंगेज व्हायला पाहिजे ज्या त्यांना रिलॅक्स करतील आणि रिचार्ज करतील, जसे रीडिंग, रायटिंग, वॉकिंग इन नेचर किंवा लिसनिंग टू म्युझिक. त्यांनी अशा एन्व्हायरमेंट्स अवॉइड करायला पाहिजे ज्या त्यांना ओव्हर स्टिम्युलेट करतात किंवा त्यांनी अशा एन्व्हायरमेंट्समध्ये टाइम लिमिट करायला पाहिजे. याला एका वर्किंग प्रोफेशनलच्या एक्झाम्पलने समजूया. एका इंट्रोवर्ट वर्किंग प्रोफेशनलला ओपन प्लान ऑफिसमध्ये काम करायला मुश्किल होऊ शकतं, जिथे लगातार नॉईज आणि इंटरप्शन्स असतात. म्हणून तो हेडफोन्स यूज करू शकतो किंवा शांत जागेवर काम करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतो. तो लंच ब्रेक मध्ये एकटा टाइम स्पेंड करू शकतो, जेणेकरून तो आपल्या बॅटरीज रिचार्ज करू शकेल. केन म्हणतात की बॅलन्स फक्त सॉलिट्यूड आणि सोशल इंटरॅक्शनच्या मध्येच नाही, तर वर्क आणि रेस्टच्या मध्ये पण असायला पाहिजे. आपण आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या लिमिट्स रिस्पेक्ट करायला पाहिजे. त्या म्हणतात की जेव्हा आपण एक बॅलन्स्ड लाईफ जगतो तेव्हा आपण जास्त हॅपी, जास्त प्रोडक्टिव्ह आणि जास्त फुलफिल्ड असतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपण एक बॅलन्स्ड लाईफ क्रिएट करण्याचा एफर्ट करायला पाहिजे, जिथे आपण आपल्या इंट्रोवर्ट नीड्स पण मीट करू आणि आपली एक्स्ट्रोवर्ट साइड पण एक्सप्रेस करू. हाच आहे एक हेल्दी, हॅपी आणि फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एका ट्रीला ग्रो करण्यासाठी सनलाइट, वॉटर आणि न्यूट्रिएंट्सचा बॅलन्स लागतो, तसेच आपल्याला पण एक बॅलन्स्ड लाईफ जगण्यासाठी सॉलिट्यूड, सोशल इंटरॅक्शन, वर्क आणि रेस्टचा बॅलन्स लागतो. तर मित्रांनो,
हे होते सुझान केन यांच्या क्वाईटचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं इंट्रोवर्जनला समजून घेणं, सॉलिट्यूडच्या पॉवरला अप्रिशिएट करणं आणि एक बॅलन्स्ड लाईफ जगणं आपल्याला जास्त हॅपी, जास्त प्रोडक्टिव्ह आणि जास्त फुलफिल्ड बनवू शकतं. हे फक्त एका पुस्तकाची समरी नाही, तर एक गाईड आहे इंट्रोवर्ट्सना एम्पावर करण्याची आणि एक जास्त इन्क्लुसिव्ह सोसायटी क्रिएट करण्याची. आशा आहे की तुम्हाला ही समरी आवडली असेल आणि तुम्हाला काही नवं शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला ही समरी चांगली लागली तर हिला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या समरीमध्ये. तोपर्यंत एम्ब्रेस युअर क्वाईट पॉवर.